शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणी, अमराठी चालकांच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणी, भोजपुरी गाण्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त. मुंबईच्या परळमध्ये ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये राडा. लक्ष्मी कॉटेजजवळ मध्यरात्री 2 गट आमने सामने. मध्यरात्री एका गटाकडून जोरदार घोषणाबाजी, दगडफेक, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही. आदिवासी मंत्री अशोक उईकेंसोबतच्या चर्चेनंतरही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच. विद्यार्थ्यांच्या 14 मागण्या, मंत्र्यांनी मागितली 2 दिवसांची मुदत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा. जेवण करून आंदोलन करा. पुण्यातील आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांना मंत्री झिरवाळ यांचा अजब सल्ला. मी सुद्धा अनेक आंदोलनात चोरून आणि लपून खायचो. विद्यार्थी आंदोलनाची झिरवाळांकडून थट्टा. जर आमचं ठरलं तर मुंबईत येणार आणि वर्षावरच येणार. मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. रेल्वे फिरू देणार नाही, विमान सुद्धा उडू देणार नाही. 80 ते 90 लाख मराठे मुंबईमध्ये येणार, जरांगेंचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील खेळाडूंशी साधणार संवाद. खेलो इंडिया डायलॉगला मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन करणार. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक. कायदा सुव्यवस्था आणि मंडळाच्या प्रश्नांवर होणार चर्चा. भुलेश्वर दुर्घटनेनंतरची पहिलीच बैठक. रक्षाबंधनला बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या. उद्या रस्त्यावर धावणार बेस्टच्या 136 अतिरिक्त बस फेऱ्या. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई मार्गांवर अतिरिक्त बसेस. सुट्ट्या खाद्यतेल विक्री संदर्भात मध्य मार्ग काढा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सूचना. व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत एसओपी तयार करण्याच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. नागपूरमध्ये मेसच्या जेवणामध्ये किडे आणि आढळल्याचा विद्यार्थिनींकडून आरोप. नागपूरमधील शिवाजी सायन्स कॉलेजमधला प्रकार. व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल. मराठवाड्यामध्ये पावसाची दडी. काही जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून पाऊसच गायब. तहान भागवण्यासाठी 6 दिवसांमध्ये 63 टँकर्सची वाढ. मराठवाड्यामध्ये सध्या 181 टँकर्सनं पाणी पुरवठा. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस करपण्याच्या स्थितीमध्ये. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट. सामाजिक कार्यकर्ते राहुल डंबाळे यांच्याकडून दावा. खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी सुद्धा केली मागणी. नव्या वक्तव्यामुळे कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. महाभारत हा इतिहास नाही तर पुराण कथा. वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर कामरा सोशल मीडियावर बराच ट्रोल. कुर्ल्यामध्ये मोमोज खाल्ल्यानं 16 जणांना विषबाधा. उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास. 16 पैकी 14 जण रुग्णालयामध्ये दाखल. सगळ्या रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. रसुवा महापुरावरून चीनवर गंभीर आरोप. तिबेट सीमेवरील चीनच्या बांधकामावर नेपाळचा ठपका. नदीचा प्रवाह बदलल्याचा पत्रकारांकडून दावा केला जातोय. महापुराची पूर्वसूचना न दिल्यानं चीनवर सवाल उपस्थित. आणि DRDOची उणे 15 अंश तापमानावर यशस्वी कामगिरी. लडाखमध्ये 22,000 फुटांवरून स्वदेशी पॅराशूटची यशस्वी चाचणी. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेमध्ये आणखी एक मानाचा तुरा.